केले जात आहे. तर हे पठाण, लोकशाही मराठी, परभणी. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे. सुषमाताई, स्वागत आपलं. तुम्ही नेहमी प्रबोधनकार ठाकरेंच्या सर्वसमावेशक हिंदुत्वाचा दाखला देत आलात. मग परभणीमध्ये मुस्लिम महापौर देणं हा त्याच प्रबोधनकारांच्या विचारांचा भाग आहे की निव्वळ राजकीय हेतूनं पुरस्कृत घेतलेला निर्णय आणि ही मजबुरी आहे का तुमची? मुळात मला कळलंच नाही की परभणीतल्या निर्णयावर इतका गदारोळ का व्हावा का नसावा? आणि गरज काय आहे इतका तो गदारोळ करण्याची. कारण ज्या पद्धतीचं राजकारण एकूण केलं जाते, एकतर परभणीचं जिओग्राफिकल त्याला काय म्हणतात, डेमोग्राफी जी आहे ती डेमोग्राफी नीट समजून घ्या. बर परभणीचं लोकसंख्येचं प्रपोर्शन, पॉप्युलेशन प्रपोर्शन जर आपण बघितलं तर परभणीमध्ये बहुल मुस्लिम भाग आहे. बर दर वेळेला आमच्याकडे निवडणुकीत जे लोक निवडून येतात ते साधारणतः 12-13 किंवा 13 ते 15 ची संख्या असतेच असते. आता इतक्या वेळा आमच्याकडे 13 ते 15 नगरसेवक हे मुस्लिम नगरसेवक निवडून आले, मात्र हिंदू महापौर झालेला आहे. त्यामुळे जे लोक वर्षानुवर्ष आम्हाला मतं देतात किंवा वर्षानुवर्ष ज्यांचे 12 ते 15 नगरसेवक आमच्याकडून निवडून येतात त्यांना आम्ही एकदा संधी देणं, मला बर. वाटतं हे संविधानिक लोकशाहीला अनुसरून आहे. हा एक भाग. दुसरं असं की त्यांच्यावर आक्षेप का बरं असावेत? काय ज्या सय्यद इक्बाल यांना आपण महापौर केलेलं आहे ते सय्यद इक्बाल काय कुठल्या गुन्हेगारीमध्ये आहेत का? त्यांच्यावर कुठला तडीपारीचा, ईडीग्रस्ततेचा, भ्रष्टाचाराचा, बलात्काराचा, खंडणीचा काही आरोप आहे का? ते एखादा टॅक्स भरत नाहीत का? त्यांचं नाव ड्रग्ज किंवा मानवी तस्करीमध्ये आलेलं आहे का? किंवा त्यांचं नाव एप्स्टीन फाईल मध्ये आलेलं आहे का? म्हणजे कुठल्या मुद्द्यावर त्यांना टाळायचं आहे की त्यांना फक्त आणि फक्त ती व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून टाळायचे? मग ती व्यक्ती मुस्लिम आहे म्हणून त्यांना टाळलं पाहिजे असं जर भाजप किंवा अजून कोणाचं म्हणणं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी एकदा सांगावं की मी महाराष्ट्रातल्या मुस्लिमांचा अजिबात मुख्यमंत्री नाही, मी महाराष्ट्रातल्या फक्त ठराविकच लोकांचा मुख्यमंत्री आहे. असं जात आणि धर्मावरचं राजकारण हे शिवसेनेने केलं नाही. शिवसेनेचा जो इतिहास आहे तो इतिहास जर आपण बघितला तर जितका धर्मवीर आनंद दिघांच्या निष्ठेचा शिवसेनेला अभिमान आहे तितकाच साबिरभाई शेख यांच्या निष्ठेचा सुद्धा शिवसेनेला अभिमान आहे. बरोबर. सुषमाताई, थोडं मी थांबवतो तुम्हाला, कारण भाजप आणि शिंदे गट आता ठाकरेंच्या शिवसेनेला थेट जनाब सेना म्हणत हिणवताना दिसतोय. परभणीतल्या या निर्णयामुळे तुम्ही विरोधकांच्या हाती आयतकोलीत दिलंय असं तुम्हाला नाही का वाटत? अजिबात वाटत नाही. आम्ही भाजपला मुळात अँसरेबलच नाही आहोत. भाजप कोण ठरवणार की आम्ही काय आहोत आणि काय नाही ते? भाजपने एप्स्टीन फाईल मध्ये आपल्या पंतप्रधानांचं नाव कसं आलंय याच्यावर आधी बघावं काय ते. भाजपने हे सांगावं. कारण लक्षात घ्या, परभणीचा जो विषय आहे या विषयामुळे या देशाची आबरू जात नाही, बर पण एप्स्टीनच्या विषयामुळे देशाची आबरू जाते. परभणीच्या विषयामुळे राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागत नाही, परंतु दादांचा घात की अपघात या विषयामुळे या राज्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागतात. त्यामुळे या दोन मुद्द्यांची उत्तरं भाजप काय देणार आहे, मला वाटतं ते जास्त महत्वाचं आहे आणि त्याकडे भाजपने जास्त लक्ष दिलं पाहिजे. बरं, भाजपच्या प्रतिनिधींना देखील आपण आज आमंत्रित केलेलं आहे. डिबेट नाही करत होत आपण, मात्र त्यांच्याकडनं मी या प्रश्नाचं उत्तर घेईलच. खासदार संजय जाधव उघडपणे सांगतायत ना की मुस्लिम मतदारांनी साथ दिली म्हणून आम्ही मुस्लिम महापौर दिला. मग शिवसेनेची बांधिलकी आता केवळ मतांच्या गणितापुरतीच मर्यादित राहिली आहे असं समजायचं का? नाही, शिवसेनेची बांधिलकी ही मतांच्या गणिताशी नाही. शिवसेनेची बांधिलकी ही संविधानिक लोकशाहीशी आहे. शिवसेनेची बांधिलकी ही शिवसेनेने जे सर्वसमावेशक हिंदुत्व मांडलं त्याच्याशी आहे. शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे डोळ्याला फक्त पाणी लावून नम करणं किंवा यापुरतं मर्यादित नाहीये, तर शिवसेनेचं हिंदुत्व हे गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याच्या महत्वाचं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे जात आणि धर्माची विध्वंसक भाषा करून लोकांची घरं पेटवणारे नाही, तर ते रचनात्मक आणि विधायक अशी कृती करत इथल्या गोरगरिबांच्या चुली पेटवण्याशी संबंधित ते हिंदुत्व आहे. त्यामुळे शिवसेनेची बांधिलकी ही त्या प्रत्येक माणसाशी आहे जो माणूस या मातृभूमीशी लॉयल आहे. मला सांगा, सय्यद इक्बाल यांच्यावर कुठला राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे का? तसं असेल तर आपण निश्चित त्यांचा राजीनामा घेऊया. सय्यद इक्बाल हे खंडणीच्या आरोपातले कुठले गुन्हेगार आहेत का?
मग आपण नक्की त्यांच्यावर कारवाई करूया. सय्यद इक्बाल आमची बांधिलकी ही आमच्या राष्ट्र, आमच्या देशाशी, आमच्या राज्याशी ज्यांचे इमान आहे. काय महाराष्ट्र विरोधी भूमिका त्यांनी घेतली आहे का? त्यांनी मराठी विरोधी भूमिका घेतलेली आहे का? त्यांच्यावर कुणाच्या, जसं प्रज्वल रेवन्नाला उमेदवारी दिली होती भाजपने, तसा कुठला लैंगिक शोषणाचा आरोप आहे का? नेमकं काय? सय्यद इक्बाल या व्यक्तीला तुमचा विरोध का आहे मुळात? मला असं वाटतं की इतक्या जाती धर्माने पछाडलेले लोक, या लोकांनी अजिबात, आणि हा महत्वाचं मी विसरेल कदाचित, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सलमान खानचं असणं किती कौतुकानं मिरवलं जातं बरं. सलमान खानवर तर म्हणजे हरिण मारल्याचा किंवा हिट अँड ड्राईव्हचा आरोप होता, मग तरी सलमान खानला तुम्ही सहन केलं. बर सलमान खान आणि सय्यद इक्बाल या दोघांमध्ये असा गुणात्मक फरक काय आहे? बरोबर. सुषमाताई, विरोधी पक्षांचा असा आरोप आहे की जे धाडस उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये जमलं नाही, म्हणजे मुस्लिम महापौर करण्याचं, ते त्यांनी परभणीत करून दाखवलं. यावर तुमची भूमिका काय? मुंबई आणि परभणी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. कशा? मुंबई आणि परभणी मधला डेमोग्राफिकल फरक आहे. जिथे जो बहुल मतदार असतो त्याच्या प्रतिनिधित्वाचा विचार करावाच लागतो. बर. जसं की समजा आता धाराशिव मध्ये उमरगा गाव आहे. उमरग्याला नगर परिषद झाली. उमरग्याच्या नगर परिषदेमध्ये शिंदे सेना आणि काँग्रेस एकत्र बसली. काँग्रेसने नगराध्यक्ष केला आणि उपनगराध्यक्ष हा शिंदे सेनेचा झाला. एरवी इकडे काँग्रेसला नावं ठेवणारी शिंदे सेना, तिथे मात्र ते दोघे एकत्र बसलेले आहेत. ज्या भागात जिथे समजा शेड्यूल कास्टची संख्या जास्त असते तिथे शेड्यूल कास्टचा एमएलए एमपी निवडून येतो. मुळात तिथलं टेक्स्चर काय आहे, तिथलं फॅब्रिक काय आहे? परभणीचं फॅब्रिक असं आहे की तिथली बहुल लोकसंख्या ही मुस्लिम आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तिथे काम त्याच्या हिशोबाने तिथे मांडणी करणं नाही. पण सुषमाताई ऐका ना, एकीकडे प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाराज असल्याच्या चर्चा देखील आहेत. या एका निर्णयामुळे शिवसेनेचा मूळ कट्टर हिंदुत्ववादी मतदार तुमच्यापासून कायमचा दुरावण्याची भीती तुम्हाला वाटते का? नाही, अशी कुठलीही भीती आम्हाला वाटत नाही. बरं. कारण शिवसेनेचा जो काही मानणारा वर्ग आहे हा तो आधी ठाकरे या नावाला मानणारा वर्ग आहे. आणि त्यामुळे ठाकरे ठरवतील ते धोरण आणि ठाकरे बांधतील ते तोरण असं मानणारा केडर बेस हा पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला अशी काही कुठली भीती वगैरे काही वाटत नाही. बरं. आम्हाला उलट असं वाटतं की जो या राज्याशी लॉयल आहे, या मातीशी लॉयल आहे आणि जो पक्षासाठी चांगलं काम करू शकतो अशा प्रत्येकाला इथे संधी मिळू शकते. बरं, नक्की. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्या सोबत या संदर्भातली सविस्तर चर्चा केली. त्यासाठी दुसरी बाजू जाणून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या सोबत यावेळेला भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणही